नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये अतिशय पारंपरिक उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारी तसेच पाचन शक्ती सुधारणारी पित्तनाशक अशी थंडगार सोलकढीची रेसिपी पाहणार आहोत। तर इथे रेसिपी आवडली तर नक्की लाईक अँड शेअर करा। तर इथे ओले खोबरे घेतलेले आहे, एक पूर्ण नारळ, एक लसूण पाकळी, अर्धा इंच आलं, सोलकढीला रंग येण्यासाठी मी इथे बीटाचा एक तुकडा घेतलेला आहे। तशी हिरवी मिरची घेतली आहे। तर हिरवी मिरची अजिबात तिखट नाही, जर तुमच्याकडे तिखट असेल तर त्याचा एक लहान तुकडा घ्या। आणि सर्व साहित्य आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये घ्यायचे आहे। तर इथे हिरवी मिरची तुम्ही नक्की वापरा, थोडी का होईना पण वापरा। तरी इथे एक चमचा साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर जर नारळ फोडून त्याचं पाणी राहतं शहाळं तेही ह्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता। आणि ह्याची छान मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आणि ही सर्व पेस्ट आपण एका गाळणीमध्ये टाकून हे नारळाचं दूध आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही गाळणीच्या ऐवजी मलमलचं कापड वापरलं तरी चालेल। आणि हे पुन्हा एकदा गाळून झाल्यानंतर मिक्सर भांड्यामध्ये ओतून पुन्हा एकदा अर्धा ग्लास पाणी ओतून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे पुन्हा एकदा गाळून घेणे। तर इथे पाहू शकता छान आपले दाटसर असे नारळाचे दूध निघत आहे। ही प्रोसेस आपल्याला 3 ते 4 वेळा करायची आहे, जोपर्यंत नारळातील दूध सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर इथे पाहू शकता पुन्हा एकदा मी मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी ओतून बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे मी 4 वेळा केला। आणि हा जो चव राहिलेला आहे तो तुम्ही फेकून देऊ शकता किंवा जे वाटण असतं मसाल्याचं त्यामध्येही वापर करू शकता। तर इथे आपण ही सोलकढी पुन्हा एकदा चहाच्या गाळणीने छान गाळून घेणार आहे, जेणेकरून त्यातील जे काही बारीक असे नारळाचे कण गेलेले असेल ते तोंडात आल्यावर छान लागत नाही, म्हणून अशा प्रकारे छान पुन्हा एकदा गाळून घेतलेली आहे। तर इथे मीठ टाकलेले आहे चवीनुसार। आणि इथे कोकम आगळ घेतलेला आहे 1 पळी, म्हणजे आपले नाश्त्याचे 4 चमचे। तर इथे तुम्ही कोकम आगळच्या ऐवजी कोकम 15 ते 20 मिनटं छान भिजवून त्याचा रस यामध्ये वापरला तरीही चालेल। आणि वरून छान बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून ही सोलकढी तुम्ही थंड किंवा अशीही पिऊ शकता। अतिशय चविष्ट लागते। रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा आणि नक्की एकदा ट्राय करा। आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।